नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनल शंखनादमध्ये तुमचे परत एकदा स्वागत. 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन व तो राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्या युवकाला या स्पर्धात्मक जगात जर यशस्वी व्हायचं असेल तर व्यक्तिमत्व विकास अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे असं मी म्हणतो. इंडिक विचार तर्फे व्यक्तिमत्व विकास या विषयावर 3 भागात मी युवकांना मार्गदर्शन केलेले आहे. पहिल्या भागात मी व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय व त्याचे कोणकोणते घटक आहेत, तर दुसऱ्या भागात व्यक्तिमत्व विकास करायचा असला तर कोणते घटक महत्त्वाचे आहेत आणि ते कसे अंमलात आणावे याबद्दल बोललो आहे. तर तिसऱ्या भागात अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे नेतृत्व गुण कसे जोपासायचे यावर बोललो आहे. तर पहिला भाग व्यक्तिमत्व विकास तो म्हणजे काय आणि त्याचे कोणकोणते घटक आहेत ते आपण बघूया. तर प्रस्तुत करत आहे व्यक्तिमत्व विकास भाग 1. चाफेकर सर, आपले इंडिक विचारमध्ये खूप खूप पुन्हा एकदा स्वागत. नमस्कार, धन्यवाद. चाफेकर सर आपल्याला आज ज्या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत तो म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नीड ऑफ टुडेज वर्ल्ड, म्हणजेच व्यक्तिमत्व विकास आजच्या काळातील गरज. या विषयाचे आपण 3 विविध भागामधून प्रसारण करणार आहोत. चला तर मग प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये या विषयाच्या चर्चेला सुरुवात करूया. तर सुरुवात करूया चर्चेला आपण. पहिला प्रश्न जो श्रोत्यांच्याही मनामध्ये असेल की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजेच पर्सोना किंवा पर्सनॅलिटी अर्थात व्यक्ती आणि व्यक्तिमत्व ह्याची आपल्या दृष्टीने काय व्याख्या आहे किंवा आपण त्याला कसं डिफाईन करता? पर्सोना हा शब्द पासूनच पर्सनॅलिटी हा शब्द आलेला आहे. आणि काय होतं, पर्सनॅलिटी या विषयावर आपण जास्तीत जास्त डिस्कस करतो ते म्हणजे साधारणतः इंग्लिशमध्येच. व्यक्तिमत्व अशा हेडिंग खाली पुस्तकं जर तुम्ही पाहिली असतील तर जरा कमीच असतात. त्यामुळे मी या पर्सोना वरून आलेल्या पर्सनॅलिटी या शब्दाबद्दल थोडं सांगू इच्छित. हा पर्सोना हा जो शब्द आहे ना, हा लॅटिन शब्द आहे. आणि रोम्स जेव्हा मुखवटा घालायचे चेहऱ्यावर त्याला ते पर्सोना बनायचे. तर आता तुम्ही गंमत बघा, पर्सनॅलिटी ही फक्त चेहऱ्यावरच किंवा पब्लिक पर्सनॅलिटी आहे असा एक समज निर्माण होतो यामुळे. आणि त्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही, कारण इंग्लिश शब्द पर्सोनावरूनच हे आलेला आहे. आणि त्यामुळेच हा म्हणजे कन्फ्युजन असं झालेलं आहे. परंतु खरोखर हे असं आहे का? ही म्हणजे वर दाखवण्याची छबीच आहे का की नाही, हे पाहणं फार महत्वाचं होईल. आणि ते पाहणं तुम्ही पहा, पहिला प्रश्न मला हा विचारला आहे, फार चांगलं केलं. कारण बऱ्याच लोकांना हे पर्सनॅलिटी बद्दल एक आशंका असते की मी लोकांसमोर काय आहे हे दाखवू, म्हणजे शो ऑफ करायचं आहे मला, का मला आतून विचारातून माझ्या वागणुकीतून एक पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आहे. तर मी इथे सुरुवातीला सांगू इच्छिन की ती पर्सनॅलिटी आपल्याला डेव्हलप करायची. ते पर्सोनावर इतकं अवलंबून नाहीये की पब्लिक पर्सनॅलिटी लोकांना जे दाखवायचं आहे तेच. पण मग असं का होतं? हा पर्सनॅलिटी हा शब्दच आहे ना जरा इंटँजिबल आहे. म्हणजे अगदी स्पष्ट मराठीत सांगायचं, अमूर्त असं आहे. म्हणजे अमूर्त गुणवत्ता जी असते, म्हणजेच काय की जी आपण परसिव्ह करू शकत नाही, म्हणजे किंवा डिफाईन करू शकत नाही, किंवा व्याख्या देऊ नाही शकत एका गोष्टीची. आणि जशी जशी कुठल्या गोष्टी जर आपण व्याख्या देऊ नाही शकलो तर तितकं कन्फ्युजन हे वाढत जाणारच, हे आपल्याला माहितीच आहे. तर असं हे थोडंसं अनाकलनीय म्हणता येईल.
जरा जड शब्द होईल, पण तरी म्हणता येईल की जे कळत नाही, परसिव्ह होत नाही, ते म्हणजे पर्सनॅलिटी. तर सुरुवातीलाच आपण हे अतिशय स्पष्ट करू प्रेक्षकांना की पर्सनॅलिटी म्हणजे काय, हे वरवर पब्लिकला दाखवण्याचं तुमचं जे तुम्ही आहात ते नाही, हे स्पष्ट केलं पाहिजे. तर मग आपण असं काय करू की असं म्हणू की जे एक व्यक्ती असते ती समाजातील लोकांना कसं आकर्षित करते स्वतःकडे, किंवा आकर्षित म्हणजे जरा जास्त होईल, तर ती स्वतःला कसं स्वीकृत करून घेते, यालाच पर्सनॅलिटी म्हणता येईल. म्हणजे तुमची समाजातर्फे स्वीकृती ही सुद्धा एक पर्सनॅलिटीचा भाग आहे, हे आपण जाणलं पाहिजे. आणि कोणता म्हणजे कोणची व्यक्ती अशी एकटं कोण या जगात राहू शकतं? समाजामध्ये तुम्हाला मिसळायचं आहे, समाजाशी तुमचं एकसंध राहायचं आहेच. त्यामुळे समाजाला जे पाहिजे ते थोडं बहुत तुमच्यात आलं पाहिजे. पण माणसाला एका खोलीत बंद करून ठेवा, 2 तासात तो एकदम वैतागून जाईल. तर समाजामध्ये तुम्हाला राहायचंच आहे, समाजामध्ये राहायचं आहे, तर त्याच्याशी जुळवून घेणं भाग आहे. जुळवून घेणं भाग आहे, तर व्यक्तिमत्वात तुमच्या असे पैलू आले पाहिजे की जे तुमच्यासाठी आहे आणि समाजासाठी सुद्धा आहेत. तर व्यक्तिमत्वाच्या एक छोट्या 2 व्याख्यांसारखं आपण सांगू. मी पहिलेच तुम्हाला कल्पना दिली की व्याख्या याच्या देता येत नाहीत, कारण थोडं परसिव्ह करायला असं कठीण आहे, डिफाईन करायला असं कठीण आहे, थोडस एलिझिव्ह असं आहे. तरी आपण थोडक्यात ट्राय करूया. व्यक्तिमत्व म्हणजे माझ्या मते अनेक गोष्टींची एक गोळाबेरीज आहे. ती गोळाबेरीज कसली कसली? तुमचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विचार. शरीराचं म्हणजे बॉडी लँग्वेज म्हणतात, ती तुमची काय दाखवते, आणि मानसिकता तुमची काय, आतून तुमचं काय बनलंय, कल्चर, व्हॅल्यूज ऑफ लाईफ काय आहेत, आणि सर्वे सरते शेवटी बौद्धिक. बौद्धिकचं यात एवढं आहे असं मला वाटत नाही, पण या तिन्ही 4ही गोष्टींचा जर मेळ घातला तर त्याला व्यक्तिमत्व असं तुम्हाला म्हणता येईल. आणि जी मूल्य आहेत, जी तुम्हाला घरच्यांकडनंच मिळतात, अगदी लहानपणापासून मिळतात, जीवनाची मूल्य जी आता तितकी नीट दिसत नाही आपल्याला समाजात, आपण फार कंप्लेंटही करतोय की रसा तळाला जात आहे अगदी, ती मूल्य फार महत्वाची असतात. आणि तुम्ही व्यक्ती म्हणून कोणाला प्रेरणास्थानी ठेवता, ते सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. तर अशी ही 5-6 गोष्टींची गोळाबेरीज जर केली तर त्याला व्यक्तिमत्व असं म्हणता येईल. अजून एक अतिशय सोपी व्याख्या मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही जीवनात ना अनेक रोज नवीन नवीन आव्हानं असतात आणि रोज नवीन नवीन घडामोडी असतात. आता या घडामोडींना तुमची रिॲक्शन काय, कशा प्रकारे जीवनातील घडामोडींना तुम्ही सामोरे जाता, त्यावरून तुमचं व्यक्तिमत्व घडतं. पूर्वी तर जे मी सांगितल्या ज्या गोष्टी गोळाबेरीज सांगितली ते तर तुमच्यात आत्मसात झालंच आहे, म्हणजे थोडं व्यक्तिमत्व जमत आलं आहे. पण पुढे सुद्धा आयुष्यात तुम्ही कसे त्या घडामोडींना सामोरे जाता यावर सुद्धा व्यक्तिमत्व अवलंबून असतं. म्हणजे थोडक्यात काय आता सांगायचं झालं तर असं म्हणता येईल की व्यक्तिमत्व विकास ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि ती सतत आपण सुरू ठेवली पाहिजे. आणि हे जर मुलांना आजच्या कळलं तर ते काही कठीण आहे असं मला वाटत नाही. खूप छान सर, की आपण कशी या 5 गोष्टींची गोळाबेरीज म्हणजे व्यक्तिमत्व, आणि व्यक्तिमत्व विकास ही कशी कंटिन्युअस प्रोसेस आहे हे सांगण्याचा खूप छान प्रयत्न केला. मला असं वाटतं आपल्या श्रोत्यांपर्यंत ही गोष्ट नक्कीच पोहोचली असेल. तर त्याला धरून एक दुसरा प्रश्न, मग हा जो व्यक्तिमत्व विकास आहे तो वेगवेगळ्या वयोगटातील मुलं, तरुण मुलं आणि माणसं यांचं आयुष्य घडवण्यासाठी कसा रोल प्ले करतो? प्रथम म्हणजे तो रोल कसा प्ले करतो, पूर्वी मला एक छोटस तुम्हाला सांगायची इच्छा आहे आणि ते सांगणं जरुरी आहे, कारण त्याच्यावरच आपलं व्यक्तिमत्वाचं बिल्टअप होईल. ते म्हणजे असं की व्यक्तिमत्व केव्हा डेव्हलप होतं, म्हणजे व्यक्तिमत्वाचं घडण केव्हा सुरू करायचं हा प्रश्न फार लोकांना असतो. आता मी व्यक्तिमत्व हे विविध टप्प्यांमध्ये वाटणार आहे आणि अगदी सोपे टप्पे आहेत ते. फक्त
मला श्रोत्यांना हे सांगायची इच्छा आहे की ते टप्पे अगदी डिफाईन्ड आहे, म्हणजे तसेच पक्के आहेत असं नाही, थोडं बहुत त्याचा ओव्हरलॅप आहे. तर हे व्यक्तिमत्व घडण हे टप्प्याटप्प्यात असतं. काही मानसशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की आईच्या पोटात म्हणजे असताना सुद्धा व्यक्तिमत्वाचा विकास घडत असतो. आई ती काय करते, तिची वागणूक कशी आहे, तिचं एन्व्हायरमेंट कसं आहे, तिचं सराउंडिंग काय आहे, तिची मनस्थिती काय आहे, याचा सुद्धा परिणाम त्या मुलावर होत असतो. म्हणजे अगदी थेट तिथपासून व्यक्तिमत्वाला सुरुवात होते. हे बऱ्याच लोकांना कल्पना नसेल, पण मी आज सांगू इच्छितो की असं आहे. त्यानंतर येतं इन्फन्सी. इन्फन्सीला मराठीत अगदी चपखल असा बसेल असा शब्द मला आठवत नाही, तरी मी म्हणीन जरा लहानपण 1 वर्षाच्या आत वगैरे, पण असं वर्ष म्हणजे डिफाईन नाही. तर इन्फन्सी एक स्टेज असते, त्यात सुद्धा नव्या नव्या गोष्टी मुलगा पाहत असतो आणि त्याची छाप त्याच्या या व्यक्तिमत्वावर पडत असते. ते सुद्धा घडण फारच महत्वाचं आहे. त्याच्यानंतर येतं बालपण. बालपणात मी 3 भाग करीन. अगदी सुरुवातीचं बालपण अर्ली, मग मधलं आणि मग लेट आपण त्याला म्हणू शकतो. तर हे अर्ली, मधलं, लेट हे जे बालपण आहे ते साधारण आपण म्हणू वयाच्या 3 ते 4 वर्षापासून वयाच्या 9 वर्षापर्यंत 3 विभागात वाटून घ्या. म्हणजे साधारण त्याचा शाळेत काय शिकतोय, आई वडील काय सांगतायत, इथंच नाकलं काय सांगताय, याचा पगडा त्याच्यावर जरा जास्त असतो आणि तो फार महत्वाचा असतो. कारण नवीन नवीन छान गोष्टी इथे तो शिकत असतो. त्यानंतर तुम्हाला म्हणता येईल की यौवनात पदार्पण होतं. ते तुम्ही 11, 12, 13 पर्यंत असं वय धरू शकता. आणि सर्वात महत्वाची जी अवस्था आहे ती आहे पौगड अवस्था. म्हणजे जरा तुम्हाला सोपं करायचं तर अडोलसन्स. मुलांना अडोलसन्स जास्त. आता हे अडोलसन्सचं वय तुम्ही 12 ते 19 किंवा 12 ते 24 पर्यंत घेऊन जाऊ शकता. त्यातही 3 स्टेजेस आहे, अर्ली, मिडल आणि लेट. तर आज जे आपण बोलणार आहोत ते आपण सर्वात जास्त कॉन्सन्ट्रेट करणार आहोत या ऍडोलसन्सवर. आणि ते का हे महत्वाचं आहे सांगणं तुम्हाला. म्हणून मी या प्रस्तावना तुम्हाला दिली की बाबा अगदी इथपासून व्यक्तिमत्वाचा विकास होऊ शकतो आणि ह्या कल्पना मुलांना दिल्या जात नाही. त्यामुळेच त्याला 10वी झाला, 12वी झाला की मग व्यक्तिमत्व घडणाकडे आपण लक्ष देतो. ते चुकीचं आहे. हे बऱ्याच आधीपासून सुरू झालं पाहिजे. तर लेट ऍडोलसन्स जे मी तुम्हाला सांगणार आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आता तुम्ही विचारला का? त्याचं महत्व याच्यासाठी आहे कारण ती एक ऍप्लिकेशन स्टेज आहे. जे तुम्ही शिकले ते तुम्ही आता अप्लाय करणार आणि त्यातून परत शिकणार. हे फार महत्वाचं असतं. आणि हा न पिरियड एक ट्रान्झिशन पिरियड आहे. तुम्ही सगळे आई वडील आहात, तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये हे दिसेल. हा ट्रान्झिशन पिरियड तुम्ही सुद्धा गेलेले आहे, पण आपल्या वेळी तेवढी या गोष्टीची चर्चा व्हायची नाही म्हणून कळायचं नाही. हा ट्रान्झिशन पिरियड मी का म्हणतो? कारण काय असतं, शाळेच्या सुरक्षित वातावरणातून, आई वडिलांच्या छत्रछायेतून पहिल्यांदा हा मुलगा समाजाशी ओळख करून घ्यायला लागतो. म्हणजे तुमची प्रौढ समाजाशी पहिली ओळख लेट ऍडोलसन्स मध्ये होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी काय होतं, बऱ्याच गोष्टी होतात. तो वैयक्तिक ओळख बनवायचा प्रयत्न करतो. कारण किती मोठ्या ग्रुपमध्ये असलं तरी तुमचं वैयक्तिक व्यक्तिमत्व हे फार महत्वाचं असतं सगळ्या इंडिव्हिज्युअलला. तो काही करत असो, अगदी लहानातलं काम करत असो किंवा प्राईम मिनिस्टर असो, इंडिव्हिज्युअलिटी किंवा वैयक्तिक ओळख बनवायचं फारच महत्वाचं असतं. शिवाय आता त्याला काय नवीन गोष्टी म्हणजे सोशल गोल्स बद्दल कळायला, कारण त्याने समाजात त्याचा वावर वाढतो. तर त्याला वाटतं की माझं व्यक्तिगत जे आहे त्याच्यापेक्षा माझं सामाजिक ध्येय सुद्धा आता आलं पाहिजे. आणि त्याला हळूहळू जीवनाची त्याच्या ध्येय अशा प्रकारे कळायला लागतात. व्यक्तिगत ध्येय, सामाजिक ध्येय याची मिळावट झाली की त्याला कळायला लागतं की मग त्याची जीवनाचं ध्येय काय, करायचं काय आहे त्याला. आता हे ट्रान्झिशन मी बोललो ते वाटतं तितकं सोपं अजिबात नाही, याची मला तुम्हाला कल्पना दिली पाहिजे. कारण अनेक गोष्टी घडतात.
त्यात मध्ये समायोजन जेव्हा होतं त्याचं, म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणायचं तर ऍडजस्टमेंट, जेव्हा तुम्ही त्याचं ऍडजस्टमेंट करता या ट्रान्झिशन पिरियड मध्ये, तेव्हा अनेक समस्या येतात आणि सगळ्या मुलांना येतात. हे लक्षात घेतलं पाहिजे. काहींना न कळत येतात, काहींना कळून येतात. एक तर सर्वप्रथम म्हणजे लाजाळूपणा. या प्रोटेक्टेड याच्यात तो इतका असतो की त्याला थोडं सरमिसळायला याच्यात थोडं अशी लाजाळूपणा असतो. दुसरं काय असतं, सामाजिक संवेदनशीलता वाढते त्याची. म्हणजे तो दुसऱ्यांची दुःख पाहायला लागतो. त्याला कळतं की मला आतापर्यंत तो विहिरीतल्या बेडकासारखा होता. त्याची आई वडील त्याचे मित्र तेवढं दुःख सुख तेवढंच आहे असं त्याला वाटतं. आता तो जेव्हा बाहेर येतो तेव्हा त्याला कळतं की अरे नाही, समाजात अनेक समस्या आहेत. त्या समस्यांचं उत्तर सुद्धा तो शोधू लागतो आणि त्याच्याच बरोबर न्यूनगंडता येण्याची एक शक्यता असते आणि तिथे आपण काळजी घेतली पाहिजे. आपण पालक किंवा शिक्षक यांचं हे महत्वाचं कार्य आहे असं मला वाटतं. न्यूनगंडता अजिबात येऊ दिली नाही पाहिजे. आता दुसरं म्हणजे शैक्षणिक यशाकडे तो पाहत असतो. त्यानंतर समाजाकडे बघताना त्याची दृष्टी एक वेगळी असते. त्यामुळे कधी कधी त्याच्यावर काही बंधनं जी येतात समाजाकडून, कारण त्याची प्रौढावस्था पण येत असते, तर त्याच्यावर समाज बंधन टाकतं, त्याचे घरचे बंधन टाकतात. तर त्या बंधनांच्या विरुद्ध एक त्याचा राग असतो आणि हा साहजिक आहे, त्यात काही वाईट आहे असं नाही. तर तो एक ऍड होत असतो आणि मग त्यामुळे त्याचा स्वतःबद्दल एक ठामपणा येतो. म्हणून आपण म्हणतो ऍडमंट झालाय माझा मुलगा. ऍक्च्युली ते एक ग्रोईंग अपचं म्हणजे त्याच्यातली प्रोसेस मधलं एक एलिमेंट असं म्हणता येईल, एक लक्षण आहे. तर त्याचं आपण मान्यता दिली पाहिजे आणि हळूहळू समोर गेलं पाहिजे. आता तुम्हाला मी एक उदाहरण देतो ज्यावरून तुम्हाला थोडंसं कळेल की युवक युवती असतात शाळेत वगैरे, तर त्यांना सगळं शिक्षण वगैरे ते चाललेलं असतं, परंतु काय आहे त्याच्याबरोबर त्यांना बाकी गोष्टी जर करायच्या असतील तर त्यांना स्पोर्ट्स म्हणजे त्यांच्या फील्ड मध्ये अशा विविध गोष्टी होत असतात. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी या साधायच्या असतात. तर एवढा मी तुमच्या मूळ प्रश्नाला थोडा बाजूला ठेवून या गोष्टी सांगितल्या. आता मूळ प्रश्नाकडे येतो. आजचा युवक जे तुम्ही म्हणाले, हा आपल्याला मान्य करावा लागेल की बराच शिकलेला आहे. एज्युकेशन वाईज तो म्हणजे थिअरॉटिकल एज्युकेशन वाईज तो बरोच समोर आहे. जे मान्य करायचं ते करायचं, आपल्या इतकी वैविध्यता नव्हती. त्यानंतर जे पाहिजे ते करता येत नव्हतं, असं साच्यात घातलेलं असं शिक्षण आपल्याला मिळत होतं. आजच्या लोकांना सोशल मीडियामुळे म्हणा किंवा इंटरनेटमुळे म्हणा बरंच ज्ञान असतं विविध, आणि ती चांगली गोष्ट आहे. पण त्यामुळे काही प्रॉब्लेम्सही होतात. तो एक तर खूप अस्वस्थ होऊन जातो, त्याला काय चूज करावं हे लक्षात नाही येत. मनात अशी एक चलबिचल असते सारखी, नवीन धुंडायची, नवीन पाहायची, कारण सोपं आहे. ऍक्सेस टू द नॉलेज इज इझियर नाव, म्हणून त्याला चलबल लागलेली असते. आणि त्या चलबिलीतून काय होतं, धरसोडपणा सुरू होतो. हा धरसोडपणा नॅचरल आहे. जर तुमच्या वेळी हे इतके पर्याय उपलब्ध झाले असते तर आपल्यालाही ह्या झाला असता. दुसरं म्हणजे त्याला कोणाच्याही अधिकारात काम करायला आवडत नाही. इंडिपेंडेंट तो सोशली तर आहे, सोशल एलिमेंट आहे, सामाजिक तत्वांवर तो जगतोय, पण त्याची इंडिव्हिज्युअलिटी जरा जास्त आहे आता सध्या. आणि ते तुम्हाला सगळीकडे दिसत आहे. फॅमिलीज मध्ये दिसत आहे, सोसायटीमध्ये दिसत आहे, देशात दिसत आहे, जगात दिसत आहे ते, आणि त्याला आपल्या सामोरं गेलंच पाहिजे. आणि दुसरं म्हणजे परंपरेला जे धरून नियम बनवले आहेत, ते तो ऐकायला तयार नाही. माहितीच असेल सगळ्याला, आपल्याला राग येतो की प्रश्न का विचारतो, हे करायचं असं का करायचं, हा का प्रश्न. आपण त्याच्यावर रागायला नको, ऍक्च्युली त्याची उत्तरं त्याला दिली पाहिजे, कारण त्याचं जे नॉलेज आहे त्याच्यावरून त्याला हे प्रश्न पडतात. त्यामुळे परंपरागत जर काही सुरू ठेवायचं असेल तर त्यांना समजावून दिलं पाहिजे की का मानायचं, का नाही मानायचं. अजून काय, या आजच्या मुलाजवळ खूप तांत्रिक उपकरणं अवेलेबल आहे.
मोबाईल झाला, सोशल मीडिया झाला, लॅपटॉप झाला, इंटरनेट झाला, यंत्रच यंत्र. त्यामुळे तो चालतो, बोलतो, टाईप करतो, मल्टीटास्किंग चाललाय त्याचं. तुमच्या आमच्या बरोबर तो बोलत असेल, आज जेवणाचा मेनू काय, पण इथे हाताने तो टाईप करत असेल. कित्येकदा तुम्ही पाहिलं असेल तुमच्या मुलांना. तर त्यामुळे त्याच्यात ही मल्टीटास्किंगची ॲबिलिटी आहे. ती आपण जर उपयोगात आणली तर किती चांगलं होईल हे आपलं लक्षात घेतलं पाहिजे. पण सरते शेवटी मी एक गोष्ट सांगतो, या सगळ्यांच्या या कारणांमुळे मी जे सांगितलंय, काय होतं, तो स्वतःला खूप प्राधान्य देतो आणि ते व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने वाईट आहे असं अजिबात नाही. प्राधान्य देणं वाईट नाही, परंतु मी सर्वे सर्वा हे मानणं तिथे प्रॉब्लेम. ही अशी थिन वॉल आहे, ती आपण इकडे तिकडे होऊ देऊ नये, हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यांचंही कर्तव्य आहे. त्यांना समजावलं पाहिजे, सांगितलं पाहिजे की बा असं आहे. तर आता शिक्षण तर चांगलं आहे, आपण बोललोय. सगळे आजकाल इंजिनिअरिंग, डॉक्टर, MBA, तर मग इतकं चांगलं डेव्हलपमेंट का नाही होत आहे? त्याचं कारण आहे व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष देण्यात जात नाही आहे. आणि व्यक्तिमत्व विकास जर तुमचं शिक्षण होत आहे, अकॅडमिक तुम्ही करा. आजकालची मुलं त्याला म्हणतात एक्स फॅक्टर. हा जर एक्स फॅक्टर तुमच्यात नसेल, तो स्ट्रीट स्मार्टनेस तुमच्यात नसेल, तर आणि तो कशामुळे मिळतो? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमुळे, व्यक्तिमत्व विकासामुळे आपल्याला हा एक्स फॅक्टर मिळणार आहे. त्यामुळे याच्याकडे लक्ष देणं जास्त आहे. त्यामुळे मी तुम्हाला यातही एक उदाहरण देतो. आता विदर्भात आहे आपण आणि आपण पश्चिम महाराष्ट्रातली मुलं पण पाहतो आणि मी तर सर्वीकडे फिरतो, त्यामुळे मी देशभराची मुलं पाहतो. विदर्भाच्या मुलांमध्ये पोटेन्शियल अतिशय जास्त आहे, हे मी तुम्हाला सांगू शकतो, कारण मी त्यांच्याशी डील करतो रोजच्या रोज. परंतु व्यक्तिमत्व विकासाकडे कमी लक्ष दिल्यामुळे त्याचं ऍडव्हान्समेंट किंवा तो जास्त सक्सेसफुल होत नाहीये असं मला अगदी ठामपणे म्हणता येईल. त्यामुळेच व्यक्तिमत्व विकासाकडे पालकांनी, शिक्षकांनी, स्वतः मुलांनी लक्ष देणं फारच महत्वाचं आहे. आता अजून एक गोष्ट त्यात आहे, आजकालचं जग स्पर्धक, नुसतं स्पर्धा सगळीकडे जगात स्पर्धा आहे. पण या स्पर्धेत भाग तर घ्यावाच लागतो, पण त्याचबरोबर या स्पर्धा असल्या तरी बऱ्याचशा संधी पण यांना उपलब्ध आहे, हे आपल्याला मानावं लागेल. जितकी जास्त स्पर्धा आहे तितक्यात जास्त संधी पण आहे. त्यामुळे जर त्यांना तुम्ही चॅनलाइज केलं, त्यांचा व्यक्तिमत्व विकास नीट केला, तर ते खूप काही करू शकतील असे मला वाटतं. त्यामुळे एक मुद्दा मी आता सांगतो, मग तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे वळू शकता. तो हा की आजकालच्या मुलांमध्ये मी जे ऑब्झर्व केलाय ते मी मुलांना सांगू इच्छितो, पालकांना सांगू इच्छितो आणि त्याच्यात सुधारणा झाली पाहिजे. आजकालच्या मुलांमध्ये आकांक्षा आणि त्यांची क्षमता याच्यामध्ये खूप मोठी गॅप आहे. म्हणजे त्याला फक्त IITतच जायचंय, ही झाली आकांक्षा. त्याला आपण ऍस्पिरेशन म्हणू. काही वाईट नाही, फार उत्तम. नेहमी सर्वच म्हणतात की वी शुड ड्रीम बिग. पण ड्रीम बिग करता करता तुमच्यात क्षमता काय हे सुद्धा तुम्ही जाणता आलं पाहिजे आणि ते तुम्ही स्वतः जास्त जाणू शकता. कोणी सांगून तुम्हाला ते कळणार नाही. तर या आजकालच्या पिढीमध्ये ऍस्पिरेशन्स आणि कॅपेबिलिटीज किंवा मराठीत म्हणायचं तर आकांक्षा आणि क्षमता याच्यातली जी ही गॅप आहे, हा जो दुरावा आहे या दोन गोष्टीला, तो काढून टाकला पाहिजे. म्हणजे स्वप्न तेवढी पहा, पण क्षमताही वाढवा ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी. ती आपोआप होतील म्हणून नाही. म्हणूनच व्यक्तिमत्व विकास महत्वाचा ठरतो असं मी परत एकदा ठामपणे सांगितलं. खूप छान सर. आकांक्षा आणि क्षमता यांचा आपण कसा सुवर्ण मध्य गाठून आयुष्यामध्ये निर्णय घेतला पाहिजे, हे मला असं वाटतं पालक आणि त्यांचं पाल्य दोघांनीही या गोष्टीवरती चिंतन करायला हवं. हेच या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तिसरा प्रश्न मला हा विचारायचा आहे की जेव्हा कुणी असं म्हणतं की एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटी छान आहे
किंवा तिची पर्सनॅलिटी छान आहे, व्यक्तिमत्व छान आहे, त्यावेळेला मला असं वाटतं मनामध्ये फक्त दिसते छान, गुड क्लोथ्स, स्मार्ट लुक, ह्या लिमिटेडच गोष्टी किंवा घटकांचा विचार केला जातो आणि आपलं मत बनवलं जातं. तर ह्या व्यतिरिक्त आपल्याला एखाद्या व्यक्तीमध्ये कुठल्या टाईपचा बदल अपेक्षित आहे? सर्वप्रथम जे तुम्ही विचारला हा प्रश्न फारच महत्वाचा आहे, कारण हे कन्फ्युजन आपण सुरुवातीला जेव्हा सुरू केलं, पहिल्या प्रश्नात मी तुम्हाला सांगितलं की पर्सनॅलिटी हा पर्सोनावरून आलेला शब्द आहे आणि त्यामुळेच ते कन्फ्युजन क्रिएट झालाय. लोकांना काय वाटतं की हा मुखवटा घाला, पर्सनॅलिटीचा एक मुखवटा घाला आणि समाजापुढे जा, म्हणजे तेवढ्यापुरतं, तात्पुरतं, ऑन द सरफेस, फक्त वरवरच असं असलं की झालं. आणि ते का ते बिलीव्ह करतात? कारण असं वरवरच मिळवणं सोपं असतं, त्याला जास्त कष्ट पडत नाही. पण आतून तुमची मूल्य, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आहे, तुम्हाला कोणी आयडल कोण आहे तुमचा तो पाहायचा आहे, त्याच्यासारखं वागून पाहायचं आहे, तर ते कठीण आहे. त्यामुळे पर्सनॅलिटी म्हणजे हे वरवरच, मी दिसतो कसा, बसतो कसा, उठतो कसा, अरे हे तर तुम्हाला हेरिडिटी वरून मिळालंय. म्हणजे आई बाप जसे दिसायला तसे तुम्ही दिसता, त्यात तुम्ही फरक करू नाही शकत. फरक तुम्ही ज्या गोष्टीमध्ये करू शकता ते मला नाही वाटत आज आपण कव्हर करू शकू, ते आपण एका वेगळ्या याच्यात त्याची चर्चा करू. पण मी सांगू इच्छितो की दाखवायचे दात आणि खायचे दात यात फरक आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपण दाखवायच्या दाताबद्दल बोलत नाही, कारण दाखवायचे दात हे तुमच्या मधून इनहरट आहे, म्हणजे पहिलेपासूनच आहे. फक्त व्यवस्थित राहायचं, म्हणजे ब्रँडेड कपडे घालायचे असं नाही, पण जे घालाल त्याला व्यवस्थित धुतलं पाहिजे, स्वच्छ इस्त्री केली पाहिजे, अशा दृष्टीने मी दाखवण्याचं म्हणतो. तुम्ही दिसता कसे, कपडे कसे घालता वगैरे महत्वाचं आहे, पण तुमचं आत व्यक्तिमत्व कसं आहे ते कसं उभारून बाहेर काढता येईल हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळेच आपण जीवनात व्यक्तिमत्वाची मूल्य, जीवनाची चारित्र्य, संस्कृती, मानसिक बौद्धिक विकास याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे असं मला नेहमीच वाटतं. आणि त्याला काही ऑल्टरनेटिव्ह नाही. हे जर आपल्या लवकर लक्षात आलं की याला ऑल्टरनेटिव्ह नाही, तरच या गोष्टी चांगल्या जुळून येतील. आता हे असं का होतं आपण बघू. म्हणजे तुम्हाला आपल्या भारतात काय किंवा जगातही असेल, पण भारतात जरा जास्त प्रमाणात आहे, चित्रपट सृष्टीचा फार मोठा पगडा आहे मुलांवर. आणि हा काय हे मी पूर्वी जे सांगितलं त्याच्यावरनच, कारण ऍक्टिंग करून कोणीतरी दुसरं बनणं हे सुपरफिशियल असतं, वरचेवर असतं आणि ते सोपं असतं. त्यामुळे मी ते अंगी बाळगण्याचा प्रयत्न करतो, पण जे मेहनत करून व्यक्तिमत्व विकास मला करायचा असतो ते मी करत नाही. प्रत्यक्ष आणि आभास या दोन गोष्टींचा जर फरक आपण जाणायला लागलो, युवकांना हा जर फरक कळायला लागला, आणि जितका लवकर कळेल तितकं बरं असं मला वाटतं. चित्रपट हे आभास आहे हे लक्षात घ्या. तो तेवढ्या पुरता 10-15 शॉट छोटे 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 करून एक व्यक्तिमत्व उभं करतोय तुमच्या पुढे. तुमचं तसं नाही आहे, तुमचा लाईव्ह शो आहे, तुम्ही ते जगताय. त्यामुळे ते व्यक्तिमत्व सुपरफिशियल चालणार नाही. तुम्हाला रोज नवीन नवीन अडचणींना आणि साहसाला सामोरं जायचंय. त्याच्यासाठी व्यक्तिमत्वाचा विकास हे फार महत्वाचा आहे, आणि तो वरवरचा विकास नाही हे आज तुम्हाला कळलंच पाहिजे. ऍक्टिंग करणं सोपं आहे हो, पण जीवन जगणं, जी मूल्य तुम्ही आत्मसात केली आहेत ती अवलंबून त्याच्यावर जगणं, याला व्यक्तिमत्व विकास म्हणतात. आणि म्हणूनच ते इतकं सोपं नाही, आणि जे सोपं नाही ते आपण करू शकत नाही. त्यामुळेच लोकांना असं वाटतं की हा व्यक्तिमत्व विकास जो आहे तो म्हणजे वरवरचा आहे. मी कपडे कसे घालतो, ऍक्टर जे करतोय ते तो आपले 4 पैसे कमवण्यासाठी करतोय, पण तुम्ही जे करताय ते जीवन जगताय. तुमचं व्यक्तिमत्व हे आतलं आहे, तुमच्यातला विकास
हा बाह्य नाही, हा आंतरिक विकास आहे. आणि आंतरिक विकास मी जसं सांगितलं, आईच्या पोटात असेपासून जो सुरू होतो तो अगदी मरेपर्यंत सुरू असतो. त्यात जे आधी तुम्ही अर्धा भाग शिकले, त्याच्यात तुमची मूल्य, तुमची बौद्धिक, शारीरिक याची वाढ झालेली आहे. त्याचा उपयोग करून पुढे अजून डेव्हलप करायचं, त्यालाच व्यक्तिमत्व विकास म्हणू शकता. आता व्यक्तिमत्व विकास कसा करायचा वगैरे ही मोठा विषय आहे, तो आपण त्याच्यानंतर येऊच. पण हे बाहेर जे लोकांना वाटतं तो व्यक्तिमत्व विकास नाही, हे मला वाटतं की मी स्पष्ट केलंय. नक्कीच सर, मला असं वाटतं जर कोणाच्या मनामध्ये हा गैरसमज असेल व्यक्तिमत्व विकासाबद्दलचा की फक्त बाह्य घटक, तर तो आज नक्कीच पुसला गेला असेल. त्याच्यानंतरचा प्रश्न म्हणजे की एखाद्या मुलाच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये कुठकुठले घटक किंवा फॅक्टर्स जबाबदार ठरतात? घटक फॅक्टर हा खरोखर फार मोठा सब्जेक्ट आहे, पण आज आपण त्याला इंट्रोड्यूस करून टाकू. व्यक्तिमत्व विकासाचे काही निर्धारक असतात. तुम्ही त्याला घटक म्हटलाय, मी निर्धारक म्हणतो. निर्धारक याच्यासाठी म्हणतो की ते निर्धाराने घटक अवलंबायचे असतात, म्हणून ते निर्धारक. सर्वप्रथम अगदी लहानपणापासून ही प्रक्रिया सुरू होते, आपण तर बघितलंच. त्यामुळे घरातले पालक, बंधू भगिनी, नातलग, मित्र, शिक्षक आणि काही महत्वाच्या व्यक्ती जर तुम्ही भेटत असाल, यांच्याशी कडनं मिळणार ज्ञान, यांच्याकडनं मिळणार व्यक्तिमत्व विकासाचे गुणवत्ता, गुण, यावर व्यक्तिमत्व विकास अवलंबून असतो. आता घटक म्हटलं तर प्रमुख आपण 2-3 याच्यात त्याच्यात बदल करू. एक म्हणजे जैविक घटक आहेत, म्हणजे बायोलॉजिकल. आता जास्त आपण याला कठीण नाही करू, मुलांसाठी सोपं करून सांगतो मी. बायोलॉजिकल घटक म्हणजे आनुवंशिक. अरे तुम्ही दिसता कसे, तुम्ही दिसता कसे हे तुमच्या हातात नाही आहे. म्हणजे चेहरा मोहरा, चेहरेपट्टी याच्याबद्दल मी बोलतो. पण जे तुमचं आहे ते व्यवस्थित ठेवून तुम्ही चांगले आपलं व्यक्तिमत्व विकसित करू शकता, याला महत्व आहे. त्यामुळे आनुवंशिक एक आहे. शारीरिक गुणधर्म जसे मी सांगितले चांगली. त्यानंतर काही काही गुणधर्म असतात. आपल्या इथे म्हणतात ना, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर. का म्हणतात? कारण तो घरी त्या गोष्टी पाहत असतो, आजूबाजूला त्या घडण त्याची तशी होत असते. हे घटक त्याला जवळजवळ दाखवत असतात की बाबा हे क्षेत्र चांगलं, त्याच्यात ज्ञान त्याला मिळत असतं. पण असं नाही की डॉक्टरचा मुलगा इंजिनियर नाही होऊ शकत, ते आपण इथे पाहतो. पण तो एक भाग आहे. आणि बौद्धिक वारसा जे मी आता बोललो तुम्हाला, तो सुद्धा. तर हे बायोलॉजिकल फॅक्टर बेसिकली तुमच्यात असतात, कारण ते तुमच्या आईवडिलांकडून आलेले असतात. थोडे बहुत तुम्ही समाजाकडून वागण्या बोलण्यातून शिकवत असतात. आणि स्वतःचे काय म्हणता येईल ना, आदर्श व्यक्ती निवडता तुम्ही. एक स्टेज येते की त्याच्यानंतर तुम्ही विचार करायला लागता, मला कोणासारखं तरी व्हायचं आहे. कोणासारखं व्हायचं आहे म्हणजे त्याची कॉपी नाही करायची आहे, त्याचे गुण, त्याचे चांगले गुण अवलंबायचे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग त्याच्यानुसार जर वागणूक बदलली तर ती नक्कीच चांगली होईल. दुसरी मूल्य जी आहे ती आहे सांस्कृतिक मूल्य. ती घरातून तर मिळतातच, शिवाय एन्व्हायरमेंट मधून मिळतात. चारित्र्य, त्यानंतर आजूबाजूचे लोक, यांचा कसा तुमच्यावर पगडा आहे ते या सांस्कृतिक घटकांमध्ये असतं. या सांस्कृतिक घटकांचं फार महत्व याच्यासाठी आहे की एक स्पर्धात्मक वातावरण मिळतं या सांस्कृतिक घटकात. आणि जोपर्यंत तुम्हाला स्पर्धात्मक वातावरण मिळत नाही तोपर्यंत तुमचं डेव्हलपमेंट होऊ शकत नाही, हे आपल्या लक्षात लवकरात लवकर आलेलं बरं. त्यामुळे पालक जे आजकाल मुलांना स्पर्धामध्ये ढकलतात, ते कोणत्या क्षेत्रात, किती क्षेत्रात, त्याची केपेबिलिटी काय, मी मागे सांगितलं तुम्हाला, ऍस्पिरेशन्स आणि त्यातला फरक, केपेबिलिटीज. केपेबिलिटीज सुद्धा बघितल्या पाहिजे.
तर सांस्कृतिक घटकांमध्ये जर स्पर्धात्मक वातावरण पूरक असेल आणि एकमेकांची ना मदत करण्याची प्रवृत्ती सुद्धा डेव्हलप होते आणि ती फार महत्वाची आहे. मी सांगतो, व्यक्तिमत्व विकासा ही सुद्धा फार महत्वाची आहे आणि सांस्कृतिक घटक म्हणूनच इतके इम्पॉर्टंट आहे. ते तुम्हाला समाजाबरोबर डील कसं करायचं सांगतं आणि मग तसं तसं तुमचं डेव्हलपमेंट होत जातं. त्यामुळे कधी कधी आक्रमकता पण येते, ती सांस्कृतिक घटकांमध्येच जोडल्या जाऊ शकते. आणि आक्रमकता मी तुम्हाला सांगतो एक अतिशय उपयोगी असा हे आहे, पण कंट्रोल्ड अग्रेशन याच्यावर मी जोर देतो. आक्रमकता पण त्याला बांध असले पाहिजे, आक्रमकता पण ती चांगल्या गोष्टीत उपयोगात आली पाहिजे. आणि यात व्यक्तिमत्व विकास करणारे लोक आणि पालक शिक्षक यांचा मोठा वाटा असतो. आणि स्वातंत्र्य जे की सगळ्यांनाच आहे, त्याचा उपयोग कसा करायचा हे या सांस्कृतिक घटकांमध्ये तुम्ही घेऊ शकता. आता तिसरी गोष्ट एक अजून आहे, परिस्थितीजन्य घटक. याला तुम्ही नाव इंग्लिश मध्ये देऊ शकाल किंवा तुम्हाला म्हणता येईल डायनामिक. डायनामिक ज्या गोष्टी म्हणजे प्रत्येक परिस्थितीला हाताळताना तुम्ही कसे वागाल हे चेंज होतं थोडं थोडं. ऑन द स्पॉट तुम्हाला कधी कधी डिसिजन घ्यावे लागतात. त्या डायनामिझम, तर तो परिस्थिती जन्य घटक जो आहे तो पण इम्पॉर्टंट आहे आणि तो जसं जसं तुम्ही जीवनात पुढे जाता तसा तसा शिकता. त्यामुळे तो लाईव्ह ठेवला पाहिजे. त्याची घटनाक्रमाप्रमाणे वेगळी वागणूक आवश्यक आहे हे जर तुम्हाला कळलं तर तुमचा अर्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह. प्रत्येक याच्यात आधी ठरवून ठेवलेल्या गोष्टी होत नाही. काही इमर्जन्सी जे येतात त्या इमर्जन्सी कशा हाताळायच्या हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यात सकारात्मक आणि नकारात्मक भूमिका घेणे हे आपल्याला ठरवावं लागतं आणि फारच महत्वाचं असतं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आता मला वाटतं आपल्याजवळ काही विशेष वेळ उरलेला नाही आहे, तर मी शेवटी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो आणि किंवा पुढच्याही भागात करू आपण ते म्हणजे मला एक सारखा प्रश्न असतो नेहमी की स्त्री आणि पुरुष यांच्या व्यक्तिमत्व विकासा आणि एकंदर याच्यात काय फरक असतो. मला वाटतं आज आपल्याजवळ वेळ नाही, आपण पुढचं जेव्हा एपिसोड करू ते पासून सुरू करू. पण मला असं तुम्हाला सांगायचं आहे की मी जे आज काही जे बोललो, लोकांना बऱ्याच शंका असतील, प्रश्न असतील, माझा अपील आहे त्यांनी तुमच्या तर्फे मला विचारावं आणि पुढच्या एपिसोड मध्ये जेव्हा आपण बोलणं सुरू करू तेव्हा आपण तिथून सुरुवात करू असं मला वाटतं. चालेल, नक्कीच सर. धन्यवाद सर.